आपण काल हेट्रोलाइटिक फिशन घेत होतो. हेट्रोलाइटिक फिशन मधले आय थिंक 3 or 4 पॉइंट्स वर डन. किती 3 का 4 पॉइंट? 3 points. 3 पॉइंट्स झाले. सो आपण सगळं बोलून झालेलं आहे. एकदा मी फक्त सगळे जॉईन होत आहेत तोपर्यंत एकदा रिवाइज करतो आणि मग आपण शॉर्ट नोट कम्प्लीट करून घेऊया. व्हॉट वी सेड इज एनी काइंड ऑफ क्लिवेज और एनी काइंड ऑफ बॉन्ड ब्रेकिंग can be shown in this way. A single bond B gives A dot plus B dot. Then we say that this is homolytic fission. A will get its own electron, B will get its own electron. Homolytic fission. If they have transferred completely 2 electrons which were shared in covalent bond to one atom, for example to B, then it will form A plus plus B minus. If the electrons are transferred in opposite direction, then A minus plus B plus. If electrons are transferred to B, it means that B is more electronegative than A. If electrons are transferred to A, it means A is more electronegative than B. We need carbon. So in organic chemistry, heterolytic fissions can be shown in this way. CH3Cl gives both the electrons are transferred towards chlorine, so it will form CH3 plus plus Cl minus. This is called as carbocation or कार्बोनियम आयन. ही रिएक्शन काल लिहिली आहे का आपण? हो सर. शॉर्टकट मध्ये झाली आहे ही रिएक्शन. इथपर्यंत चालू आहे बहुतेक आपण, राईट? हो, इथपर्यंत. त्याच्यानंतर आपण काय म्हणलं होतं? आता मिथिल कार्बोकेटायन तयार झालाय. व्हॉट इज कार्बन हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज? व्हॉट काइंड ऑफ हायब्रिडायझेशन इट हॅज? sp2. sp2 हायब्रिडायझेशन आहे. त्याचे दोन्ही इलेक्ट्रॉन्स क्लोरीन पळवलेले. इट मीन्स दॅट कार्बन requires 2 electrons. It is electron deficient. How can we show it? sp2 hybridization या फॉर्म मध्ये दाखवलं. त्याच्याकडे empty p ऑर्बिटल आहे. I said it is empty. So empty p ऑर्बिटल आहे. त्याच्यामध्ये आपण आधीचा जो रॅडिकल घेतला होता त्याच्यात असा एक इलेक्ट्रॉन दाखवला होता. Now we do not show it because there is no electron in p orbital now. जर मिथिल दाखवायचं असेल तर आपल्याला इथं हायड्रोजन्स दाखवले पाहिजेत. ओके, याच्यानंतर आपण काय म्हणलं? इफ वी रिप्लेस दिस हायड्रोजन बाय सम इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप लाईक CH3, तर काय होईल? हा CH3 इलेक्ट्रॉन या साईडला देईल. सो ऍटलीस्ट सम अमाउंट ऑफ इलेक्ट्रॉन डेन्सिटी विल बी शिफ्टेड टू द सेंट्रल कार्बन एटम. It requires 2 electrons, means it requires 2 negative charges, out of which at least slight transfer of negative charge will be towards that carbon. And because of this, that carbon might feel a little bit satisfied. आणि त्याच्यामुळं स्टॅबिलिटी येते. आता ही स्टॅबिलिटी आपण दाखवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे मिथिल ग्रुप्स घेता आले पाहिजेत फक्त. म्हणजे आपण काय दाखवणार? एकदा या CH3च्या ऐवजी सुद्धा मिथिल ग्रुप घेणार, एकदा याच्या ऐवजी पण घेणार. जेवढे मिथिल ग्रुप्स आपण ऍड करू तसं आपण प्रायमरी टू सेकंडरी, सेकंडरी टू टर्शरी असं जाणार आहे. सो याच्याही बाबतीमध्ये सिक्वेन्स कसा असेल? टर्शरी इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी, secondary is more stable than primary, which in turn is more stable than methyl carbocation. कोणाला काही डाऊट येत असेल तर विचारा.
आता बोलू आपण त्याच्याबद्दल. ओके, सो आता एक अजून पॉइंट यातला शिल्लक आहे, तो म्हणजे व्हॉट आर द रिॲक्शन कंडिशन्स. हॅलो सर, हा बोल. मागची स्लाइड दाखवतो का? 1 मिनिट. बोला. आता आपण काय म्हणलं पाहिजे, कुठल्या टाईपचं फिशन, होमोलायटिक फिशनसाठी अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन और हाय टेम्परेचर और सॉल्व्हंट कुठल्या टाईपचे, या टाईपचं करायचं असलं, हेट्रोलायटिक फिशन करायचं असेल तर काय केलं पाहिजे, व्हॉट आर द रिॲक्शन कंडिशन. हेट्रोलायटिक फिशन इज फेवर्ड इन पोलर सॉल्व्हंट्स. ओके, जर पोलर सॉल्व्हंट असेल तर स्टेबल, तयार झालेले कार्बोकॅटायन स्टेबल असतात. सर हा. पोलार सॉल्व्हंट्स म्हणजे काय? पोलर सॉल्व्हंट्स याचा अर्थ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉटर, HOH, हायड्रोजन कडनं ऑक्सिजन इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेतो, या हायड्रोजन कडनं पण ओढून घेतो. दिस हायड्रोजन हॅज स्लाइट पॉझिटिव्ह चार्ज, दिस ऑक्सिजन हॅज निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन हॅज पॉझिटिव्ह चार्ज. सो देर इज सेपरेशन ऑफ चार्जेस, राईट. याच्याऐवजी जर आपण असं कन्सिडर केलं, CCl, CO2, या ऑक्सिजनने इलेक्ट्रॉन इकडे पुल केलेत, या ऑक्सिजनने इलेक्ट्रॉन्स इकडे पुल केलेत विथ सेम स्ट्रेंथ, आणि त्याच्यामुळं नेट पुल या कार्बनला किती एक्सपिरियन्स करता येणार आहे? 0. सो दिस इज नॉन पोलर. कळते काय म्हणतोय ते? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असला पाहिजे इन सम स्पेसिफिक डिरेक्शन. हा, अजून काय? सर CO2 चं नाही कळलं. CO2च्या बाबतीमध्ये मी असं म्हणतोय, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. हे बरोबर आहे का? हो सर. त्याच्यामुळे हा इलेक्ट्रॉन ऑक्सिजन इकडं पुल करेल विथ सेम स्ट्रेंथ, हा ऑक्सिजन या डिरेक्शनला पुल करेल का नाही? त्या डिरेक्शन वाईज आणि स्ट्रेंथ वाईज दे कॅन्सल इच अदर. सर म्हणजे CO2 मध्ये C पॉझिटिव्ह चार्ज आहे का आणि O निगेटिव्ह? हो, असला पाहिजे. पण ते निगेटिव्ह निगेटिव्ह चार्जेस एकमेकांना कॅन्सल आउट करतात. देअरफॉर CO2 इज नॉन पोलर. ओके. CH4 कन्सिडर केलं समजा, सगळे हायड्रोजन्स आहेत. कार्बन अँड हायड्रोजन electronegativity difference is extremely small, and therefore we consider that their electronegativities are same. ओके, कार्बन आणि हायड्रोजनच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहेत असं कन्सिडर करतो आपण. अँड देअरफॉर ज्या वेळेला इथं आपण हायड्रोजन घेतो, त्यावेळेला तो इलेक्ट्रॉन देत पण नाही आणि घेत पण नाही असं म्हणतो, बिकॉज देअर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स इज 0, ऑलमोस्ट 0. ओके, सो त्याच्यामुळे आता हा मिथेन जर घेतला, काय होईल? There is no polarity in any bond, and therefore this molecule is non-polar. Okay, so आपली short note आपण complete करू. Next one, 4th point. Heterolytic fission ला अजून एक टर्म आहे ऍक्च्युली, हेट्रोलिसिस. हेट्रोलिसिस. सिमिलरली होमोलायटिक फिशन ला होमोलिसिस. Heterolytic fission is favored in polar solvents.
A positively charged carbon species with how many electrons? Carbocation la 6 electrons, right? A positively charged carbon species with 6 electrons around carbon is called as carbocation. In carbocation, कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. सर त्या पी ऑर्बिटल मध्ये एक एरो नाही येणार का? नाही येणार, कारण एमटी आहे ना ते. एक एरो याचा अर्थ एक इलेक्ट्रॉन. एक एरो आला याचा अर्थ तो रॅडिकल आहे. फॉर एक्झाम्पल काय कन्सिडर करू शकतो आपण? टर्ड ब्युटिल ग्रेटर दॅन, सेकंडरीसाठी आयसोप्रोपिल म्हणतो, ग्रेटर दॅन इथिल, ग्रेटर दॅन मिथिल.
डिलीट करतो. सर एक मिनिट. ओके. सर या टर्ट ब्युटील पर्यंतच येतं का म्हणजे स्टेबल? ऍक्च्युली त्याच्यामध्ये अजून स्टॅबिलिटीचे भरपूर क्रायटेरिया आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल पुढचं जोपर्यंत होत नाही ना रेझोनन्स वगैरे तोपर्यंत मी हे एक्सप्लेन नाही करू शकत. पण टर्शरी ब्युटील पेक्षा जास्त स्टेबल हे असतं. ओके, रिझन सांगतो मी तुला याचं काय आहे ते. मला आपलं रेझोनन्स इफेक्ट संपला की मला एकदा याची आठवण कर. ओके सर. हे डिलीट करतो. झालं सर. हा बघा, आता जसं आपण हेट्रोलायटिक फिशन इलेक्ट्रोनिगेटिव्ह क्लोरीनच्या साईडला केलं, इलेक्ट्रॉन्स वर ट्रान्सफर्ड टू क्लोरीन अँड देअरफॉर पॉझिटिव्हली चार्ज कार्बन वॉज फॉर्म. उलट्या डिरेक्शनला केलं तर म्हणजे फॉर एक्झाम्पल CH3 सिंगल बॉन्ड समथिंग लेट्स से X. CH3 takes both the electrons. हे कधी पॉसिबल आहे? कार्बन शुड बी मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन X. हे कधी पॉसिबल आहे? ओनली वेन दिस इज मेटल. ओके, जर X हा ग्रुप जर मेटल असेल कुठला तरी तर कार्बन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, एस्पेशली इफ मेटल्स आर फ्रॉम S ब्लॉक अँड D ब्लॉक. तर हे नक्की कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते त्या मेटल्स पेक्षा. ओके, सो फॉर एक्झाम्पल इफ आय से दॅट CH3 सिंगल बॉन्ड मॅग्नेशियम प्लस चार्ज याच्यावरती मॅग्नेशियम, काय होणार आहे? व्हेन इट ब्रेक्स इट गिव्स CH3 मायनस प्लस Mg2 plus. You know that Mg always has 2 plus charge. So finally त्याच्याकडे तो 2 plus charge होईल. समजा मी असं म्हटलं CH3 सिंगल बॉन्ड लेट्स से व्हॉट Zn. इकडे त्याला एक बॉन्ड आहे कुठला तरी. What will it get? CH3 minus plus Zn single bond something with positive charge. कळते ना? सो याला आपण काय म्हणणार आहे? This species formed negative charge. It is called as carb anion. Carb anion or carbanion. Carbanion. कसंही प्रोनाउन्स करता येईल. कार्ब अनायन, कार्बॅनियॉन, कार्बन आयन. ओके, सो या स्पीशीजला आता निगेटिव्ह चार्ज आहे. व्हॉट डज दॅट मीन? इट मीन्स दॅट इथले जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते यानं एकट्यानंच घेतलेत. म्हणजे त्याचा स्वतःचा इलेक्ट्रॉन घेतला का नाही घेतला त्यानं? शेअर्ड इलेक्ट्रॉन कार्बनचा स्वतःचा घेतला, प्लस झिंकचा घेतला का नाही घेतला? म्हणजे घेतला. म्हणजे याचं ऑक्टेट कम्प्लीट आहे का नाहीये? कम्प्लीट कम्प्लीट आहे याचा ऑक्टेट. ऑक्टेट इज कम्प्लीट. ओके, म्हणजे आता याला इलेक्ट्रॉनची गरज आहे का बघा? नाही. नाहीये. सो आता जर मी असं कन्सिडर केलं की इफ दिस इज नाउ sp3 हायब्रिडाइज्ड. ओके, sp3 हायब्रिडाइज्ड याचा अर्थ काय होत असतो? सिंगल बॉन्ड्स. सिंगल बॉन्ड्स आहेत याचा अर्थ काय होत असतो? टेट्राहेड्रल जॉमेट्री. आपण हे बोललो, आठवत आहे ना? सिंगल बॉन्ड्स कार्बन टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल म्हणजे कसं असलं पाहिजे? Two bonds in one plane, one bond coming towards us out of plane, one bond going away from us. आता हे कसं आपण कन्सिडर करू शकतो? आपण म्हणणार इथं मिथिल आहे. कळतंय का बघा? हे ते 2 इलेक्ट्रॉन्स मी दाखवते जे त्यांना घेतलेले. त्यातला एक त्याचा स्वतःच आहे आणि दुसरा झिंकचा आहे.
आता समजा मी असं कन्सिडर केलं, इफ आय कन्सिडर दिस इज CH3, इट विल ट्राय टू डोनेट इलेक्ट्रॉन टुवर्ड्स कार्बन. मग आता स्टॅबिलिटी वाढेल का कमी होईल? सर कमी होईल ना? कमी होईल आता, बिकॉज इलेक्ट्रॉन डेन्सिटी त्याला नकोच आहे मधल्या कार्बनला. दिस कार्बन डज नॉट नीड एनी इलेक्ट्रॉन एनी मोर. सो इफ समवन इज गिव्हिंग मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटी टू इट, इट विल डिस्टॅबिलाइज दॅट सिस्टीम. आणि त्याच्यामुळं कार्बॅनियनच्या स्टॅबिलिटीचा सिक्वेन्स काय असणार आहे? CH3 मायनस विल बी मोस्ट स्टेबल, देन C2H5 मायनस म्हणजे प्रायमरी, as compared to secondary, compared to tertiary. So tertiary will be least stable, because in case of tertiary it will get electron density from all sides, which it does not require. Okay, so हा sequence हा तुम्हाला फक्त CET JEE ला वगैरे लागणार आहे. आता आपल्याला लागत नाही तो सिक्वेन्स, त्यामुळे आता आपल्याला त्याचा काही विचार नको करत बसायला. फक्त एक जनरल आता तुम्हाला कन्सेप्ट ताजी आहे तोपर्यंत हे एक्सप्लेन करून टाकलं. बघा, या पुढचा पॉइंट लिहूयात. आय थिंक 7th पॉइंट. सर मागची स्लाइड दाखवता का एक मिनिट? हा ना. झालं सर. हॅलो सर. हा. सर तुम्ही मगाशी एक एक्झाम्पल घेतलं होतं CH3 म्हणजे बॉन्ड करतो Mg सोबत, तर Mg ची व्हॅलेन्सी 2 आहे ना सर? बरोबर आहे. हा, मग त्याला एकच व्हॅलेन्सी त्याची सॅटिस्फाय झाली ना? म्हणून त्याच्यावरती 1+ चार्ज दिला होता मी. हा, मग त्याचे 2 प्लस झाले ना? बरोबर, 2+ झाले म्हणजे झाली ना व्हॅलेन्सी सॅटिस्फाय. बरोबर. हो.
डिलीट करू. वेट सर. सर 2 मिनिटं ओके थांबलो. सर आता त्या CH3-C ला मान arrow. काय 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 परत सांग. सर arrow नाही दिला का त्याच्यावर? नाहीच ते. ओ हा ना, दे ना. ओके सर. डिलीट करतो. बुक मध्ये एक चार्ट दिलाय, टेबल दिलंय, रिॲक्शन्स दिलेले आहेत आणि वी नीड टू आयडेंटिफाय वेदर द रिॲक्शन प्रोसीड्स थ्रू हेट्रोलायटिक क्लिवेज or homolytic cleavage, and what is the intermediate formed. Intermediate formed means whether it is carbocation or carbon radical or carbanion. So that we need to identify. आपण सॉल्व करू. सर कुठे आहे? Page number 222 in my book. टेक्स्टबुक मध्ये कर अथर्व, काय त्याला. What kind of cleavage? सर heterolytic. Heterolytic cleavage. Correct. Heterolysis or heterolytic cleavage. What is intermediate form? Carbanion, carbanion. Okay. Okay. Second one. होमोलायटिक. काय असलं पाहिजे? होमोलायटिक. होमोलायटिक. Homolytic cleavage, correct. So you can see that there is radical formed. आणि याच्यासाठी जर arrow काढायला सांगितलेलं असेल, how can we show arrows? Fish hook arrow in this direction first, and then fish hook arrow in this direction. Homolysis or homolytic cleavage. Species formed is
फ्री रॅडिकल. फ्री रॅडिकल. नेक्स्ट वन. कसं फॉर्म होईल बघा. इलेक्ट्रोलायसिस. इलेक्ट्रोलायसिस करेक्ट आहे. हे लक्षात येते का बघा की यानं या H+ वर अटॅक केला. सो these two electrons negative charge, these two electrons याच्याकडे येतील. सो बॉन्ड विल बी फॉर्म बिटवीन H+ and OH-. How will this H+ form if these two electrons go to CH2? So that will be CH2-. Electrolysis. And the intermediate is कार्बन anion. carb anion. Correct. Carbocation. Carbocation, correct. And cleavage, electrolysis. Electrolysis. सर त्या फोर्थ वनचे ॲरोज एकदा दाखवता का? हो दा. Sir, electrolysis. Electrolysis. कार्बोकॅटायन. Carbocation, correct. ओके, डिलीट करतो. सर हा. सर लास्ट स्लाइड वरती थर्ड परत एक्सप्लेन करता का? थर्ड ना. ओके. सो आपण आपल्याला काय दाखवलंय, काय प्रॉडक्ट दिलंय, रिॲक्शन कशी आहे ते एकदा चेक करू. त्याच्यानंतर एक्सप्लेन करू. हे अशी दिलेली रिॲक्शन. सो याचा अर्थ काय होत असतो? हाऊ कॅन वी फॉर्म वॉटर मोलिक्यूल? वॉटर मोलिक्यूल कॅन बी फॉर्म फ्रॉम OH-. कसं तयार करता येऊ शकेल? OH- H+. बरोबर आहे का? हो हे सर. असे चित्र आले तर तयार होईल.
ओके, आणि हा CH2 मायनस कसा तयार होईल? If both the electrons will be transferred to CH2. त्याच प्रोसेस मधनं H+ पण हा तयार होतोय का? सर कळलं काय केलं ते? हो सर. बघा आता नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट कन्सेप्ट आहे टाइप्स ऑफ रिएजंट्स. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. टाइप्स ऑफ रिएजंट्स. बघा मी काय सांगतोय आता समजून घ्या. दोन टर्म्स आहेत. फर्स्ट टर्म इज इलेक्ट्रोफिलिक रिएजंट and second term is nucleophilic reagent. लिहून नका घेऊन. काय सांगतोय? Phile means loving. Okay, so electrophilic means electron loving. Then nucleophilic will mean nucleus loving. Okay, it is nucleus loving. What does that mean now? Electron loving means negative charge loving. And nucleus loving means positive charge loving. What is who will love negative charge? Positive. Positive charge. So itself positively charged. And this reagent itself, who will love positive charge? Negative charge. So itself negatively charged. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम येतोय का विचारा जरा. फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, थर्ड पॉइंट. नाही सर. परत एकदा सांगाल का? काय काय? हे परत एकदा सांगाल का? हो सांगतो ना. बघ परत एकदा सांगतो. इलेक्ट्रोफिलिक याच्यामध्ये फिलिकचा अर्थ काय आहे किंवा इलेक्ट्रोफाईल काही वेळेला म्हटलं जातं. इलेक्ट्रोफाईल और इलेक्ट्रोफिलिक. इलेक्ट्रोफिलिक रिएजंट एवढं सगळं म्हणण्याच्या ऐवजी त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोफाईल. सो व्हॉट इज फिलिक और फाईल? फाईल इज लविंग. इलेक्ट्रोफाईल means electron loving and nucleophilic means nucleus loving. Electron loving means negative charge. Electron has negative charge, so it will be negative charge loving. Who will love negative charge? Positive charge will love negative charge. So this reagent must be positively charged. Okay, similarly, nucleophilic reagent will love nucleus that is positive charge. Who will love positive charge? Negatively charged species. So it means that nucleophilic reagent itself must be negatively charged. Clear है का concept? कोणाला काही डाऊट असला तर विचारा. हे फक्त आपल्यासाठी स्वतःसाठीच फक्त इकडे साईडला कुठेतरी लिहून ठेवा. हे आपल्या शॉर्ट नोटचा पार्ट नाहीये. जस्ट फॉर द सेक ऑफ अंडरस्टँडिंग. आपल्या अंडरस्टँडिंग साठी साईडला कुठेतरी मेन्शन करून ठेवा हा सगळा पार्ट. हाँ. So what is the definition of reagent? Reagent means which is added to substrate. Substrate, reagent, product, byproduct अशा definitions आपण केल्या होत्या, आठवतंय का? So second reactant.
ओके सर. सर न्यूक्लियस लविंग म्हणजे प्रोटॉन. प्रोटॉन लविंग चालू शकतं, पण प्रोटॉन नाही. प्रोटॉन म्हणजे न्यूक्लियस लविंग नाहीये. न्यूक्लियस लविंग याचा अर्थ पॉझिटिव्हली चार्ज लविंग, म्हणजे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज पाहिजे. आपण बोलूयात. एवढं झालं की सांगा मला, तुम्ही हे मेन्शन करून झालं की सांगा. कन्सेप्ट आपली क्लिअर झाली की मगच आपण याची शॉर्ट नोट लिहायची, कारण हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आपल्याला यात एकदा का हे ओळखता यायला लागलं, इलेक्ट्रोफाईल कोण आहे, न्यूक्लिओफाईल कोण आहे, की मग आपल्याला रिॲक्शनचे टाइप्स ओळखता येणार आहेत. त्याच्यामुळे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. त्यामुळे एवढं झालं की सांगा मला, मी आपण पूर्ण डिटेल मध्ये जाणार आहोत, काही काळजी नका करू. नाही कळलं तर आपण रिपीट करत राहू, काही काळजी नका. झालं सर. झालंय ना. बघा आता I will show one reagent and you try to tell me whether it is electrophilic or nucleophilic. बघा. कोण आहे हा? H+ आयन. इलेक्ट्रोफिलिक. Electrophilic. It itself has positive charge. It means that it requires some number of electrons. म्हणजे हा इलेक्ट्रोफिलिक असला पाहिजे. ओके. Na+. इलेक्ट्रोफिलिक. Electrophilic. Cl-. न्यूक्लिओफिलिक. Nucleophilic. Correct. CH3+. इलेक्ट्रोफिलिक. इलेक्ट्रोफिलिक. CH3+ electrophilic. CH3-. न्यूक्लियोफिलिक. काही डाऊट येतोय का आता याच्यामध्ये? नाही सर. नाहीये. पण तुम्हाला हे लक्षात येत आहे का की आता रिएजंट हा आपण काही H+ आयन्स म्हणून ऍड नाही करत. वी डोंट ऍड Cl- आयन्स. व्हॉट वी ऍड HCl. HCl रिएजंट आहे ना. बघा बरं, आपण ज्या वेळेला असं करतो, काहीतरी आपण ऍड करूयात. समजा मी म्हटलं CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस HCl गिव्स CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Cl. What is substrate? What is reagent? This is substrate. This is reagent. Okay. मग आता reagent HCl असा आहे. It means that it is H+ Cl-. आता one part of the reagent is positively charged, other part is negatively charged, and it is always like this. It is always like this. Okay. मग आता त्यातला कुठला पार्ट आपण कन्सिडर करणार? तर कुठलाही केलेला चालतो. व्हॉट वी नीड टू चेक इज, बघा ही ट्रिक सांगतोय मी तुम्हाला. दिस इज ट्रिक हाऊ टू आयडेंटिफाय व्हॉट इज गोइंग टू हॅपन इन गिव्हन रिॲक्शन. इकडं बघायचा, याचा इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, इकडं निगेटिव्ह चार्ज आहे. ओके. सो वी आयडेंटिफाईड दॅट दिस इज इलेक्ट्रोफाईल. बरोबर आहे काय? दिस इज इलेक्ट्रोफाईल. व्हॉट इज दिस? दिस इज न्यूक्लिओफाईल. हे आयडेंटिफाय करता येऊ शकतं का नाही येऊ शकत? येऊ शकतंय. म्हणजे HCl मधला इलेक्ट्रोफाईल आयडेंटिफाय झाला, न्यूक्लिओफाईल आयडेंटिफाय झाला. देन वी चेक व्हॉट इज अवर सबस्ट्रेट. इट हॅज डबल बॉन्ड, सो इट मीन्स दॅट इट हॅज इलेक्ट्रॉन्स. बरोबर आहे ना? एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स असल्यासारखं आहे तिथं. सो सबस्ट्रेट हॅज इलेक्ट्रॉन्स म्हणजे तो कोणावर अटॅक करणार? इलेक्ट्रोफाईल वरती का न्यूक्लिओफाईल वर? याच्याकडे इलेक्ट्रॉन्स आहेत, इथे इलेक्ट्रॉन्स आहेत. हे म्हणजे कुठला चार्ज आहे? मायनस चार्ज आहे. मायनस चार्ज कोणावर अटॅक करणार? H+. आणि मग आपण म्हणणार इफ फर्स्ट स्टेप ऑफ रिॲक्शन attacks on electrophile,
that reaction is called as electrophilic reaction. आता इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन मध्ये अजून पूर्ण नेम झालेलं नाहीये. इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. त्यातला पहिलं पार्ट मी काय सांगितलं तुम्हाला आता फक्त की इलेक्ट्रोफाईल आयडेंटिफाय करायचा, न्यूक्लिओफाईल आयडेंटिफाय करायचा इन गिवन रिएजंट. देन चेक इन सबसेट whether there are some electrons present which can move. जसं डबल बॉन्ड आहे, जसं एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनची पेअर असते. फॉर एक्झाम्पल इकडे दाखवतो मी तुम्हाला. फॉर एक्झाम्पल हे आहे सी डबल बॉन्ड ओ. तर आता कार्बनवर चार्ज कुठला आहे? निगेटिव्ह. पॉझिटिव्ह. Positive. Because of oxygen. Oxygen is more electronegative. So both the electrons will be pulled by oxygen. This will create positive charge on carbon. मग आता कार्बन काय झाला? इलेक्ट्रोफाईल और न्यूक्लिओफाईल? इलेक्ट्रोफाईल. इलेक्ट्रोफाईल. आता जर मी याच्यामध्ये HCl ऍड केलं तर who will attack positive charge? H plus or Cl minus? Cl minus. Cl मायनस. म्हणजे हा इथे अटॅक करेल. म्हणजे या पद्धतीची रिएक्शन होईल काहीतरी. सी हा ओरिजिनल बॉन्ड, याच्याकडे Cl येईल, हा ऑक्सिजन आहे आणि या ऑक्सिजनचं काय जे काही त्याला अटॅच कोण येणार ऑक्सिजन कडे, त्याच्यावर मायनस चार्ज आहे ना, म्हणजे त्याच्याकडे कोण येणार रिएजंट पैकी? हायड्रोजन. कळली का रिएक्शन कशी होणार आहे ती? हो. ओके. मग डबल बॉन्ड. डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड झाला. इट मीन्स दॅट इट इज ऍडिशन रिएक्शन. करेक्ट का नाही? सर मग इलेक्ट्रोफिलिक आणि न्यूक्लिओफिलिक पण आहे ना? नाही, तेच सांगतोय आता. आता न्यूक्लिओफाईल रिएजंट मधल्या कोणी अटॅक केला? इलेक्ट्रोफाईल ना का न्यूक्लिओफाईल ना? इलेक्ट्रोफाईल. रिएजंट मधल्या कोणी अटॅक केला? रिएजंट मधलं काय वापरलं? Cl मायनस. Cl मायनस ने अटॅक केलाय ना रिएजंट मधल्या हो सर. फर्स्ट स्टेप मध्ये. ओके, सो इट इज न्यूक्लिओफाईल. सो दिस विल बी कॉल्ड एज न्यूक्लिओफिलिक. कुठल्या टाईपची रिएक्शन आहे? ऍडिशन. न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन. हा कोण होता ओरिजिनली? अल्डिहाइड किंवा कीटोन असं आहे ना स्ट्रक्चर. हो. Aldehyde or ketones always undergo nucleophilic addition reactions. Always. त्यामुळे जर एकदा तुम्हाला हे आयडेंटिफाय करता आलं तर तुम्हाला रिएक्शनचा टाइप इमिजिएट सांगता येऊ शकतो आणि त्याच्याप्रमाणे रिएक्शन कंटिन्यू करता येऊ शकते.